नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. श्री दुधगंगा मल्टीपर्पज कोऑप सोसायटीला 1,15,00,000 नफा. चेअरमन कुबेर अळते. 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाने संपन्न. कारंजगासारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात नाव कमावून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री दुधगंगा मल्टीपर्पज कोऑप सोसायटीला 1,15,63,354 रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन कुबेर अळते यांनी केले. ते संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या 32व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अहवालवाचन करताना बोलत होते. चेअरमन कुबेर अळते पुढे म्हणाले की दुधगंगा संस्थेने सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले आहे. म्हणूनच ही संस्था अल्पावधीत सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. संघाची एकूण सभासद संख्या 1,050, भाग भांडवल 65,95,000 रुपये, गुंतवणूक 27,91,91,475 रुपये, निधी 8,37,05,072 रुपये, ठेवी 49,03,70,778 रुपये असून कर्ज वितरण 27,93,08,650 रुपये केले असल्याचे सांगितले. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दीपक तपकिरे यांनी सभेपुढील विषयी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून सभेतील विषयांना मंजुरी मिळवली. यावेळी प्रारंभी अहवालसालात निधन झालेले पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यासह मान्यवर व सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे औचित्य साधून सेवानिवृत्त शिक्षक सैन्य दलात निवड झालेले व विविध क्षेत्रातील मान्यवर व गुणवंतांचा सत्कार करण्यात संचालक मंडळांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर अभिनंदन मोराबटे, शिवाजी जोरदार, शिवाजी सातपुते, अरविंद खराडे, डॉक्टर नवनाथ तेली, अभयकुमार बागाजे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. या वार्षिक सभेचे स्वागत व प्रस्तावित करून आभार व्हाईस चेअरमन शीतल खोत यांनी मानले. या सभेत संचालक आप्पासाहेब नोरजे, रावसाहेब कुंभार, अण्णा गावडे, अण्णासाहेब दत्वाडे, अशोक वैद, भाऊसाहेब मानगावे, आप्पासाहेब गुणके, स्वप्नील आळते, महादेव पाटील, सुमित्रा पाटील, सुजाता निगवेश, जिन्नाप्पा मानगावे, आप्पासाहेब कलावंत, आप्पासाहेब सावंत, मल्लाप्पा बलवान यांच्यासह सभासद, हितचिंतक, सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करायची विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रामराव बन्ने, बारवाड. मोठं काम केले आणि कधी मोठं काम होतं, ज्या ठिकाणी विश्वास असेल त्या ठिकाणीच ही लोक जमतात. आणि विश्वासाला पात्र कुठले असेल, दिल्ली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या आसपासच्या भागात आणि आम्हालाही अभिमानानं नाव घेण्यासारखं कुठलं असेल तर गावामधली संस्था असते तर ती दुधगंगा संस्था. आज कुणाच्याही तोंडात नाव नाही असा एकही व्यक्ती नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते, कर्ज देतात, कर्ज करतात. हा विषय थोडासा माझ्या दृष्टीने आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी असतील, मान्यवर असतील आणि आमचे सर्व गावकरी असतील, एक विशिष्ट रूपानं असं काहीतरी, कारण का सगळ्याच मानवाचा आनंद असतो किंवा हा आनंद आहे आणि आनंद हा चिरस्थायी असतो आणि प्रत्येकाच्या जवळ असतो पण दिसत नाही. जसं तुम्ही साधारणतः पाण्यामध्ये आनंद असतो पण त्याला गती दिली की त्याला ऊर्जा तयार होते, त्याला इलेक्ट्रिसिटी तयार होते किंवा जनरेटर जोडले की विद्युत तयार होते. तशा प्रकारे आनंद हा प्रकार प्रत्येक ठिकाणी एक अव्यक्त स्वरूपात असतो. तशा प्रकारच्या अव्यक्तपणा असणाऱ्या विचारामध्ये किंवा ताकामध्ये लोणी असतं, त्याला कुठं घुसळल्यासारखं मग नंतरच मग लोणी मिळतं. ताकामध्ये लोणी डायरेक्ट दिसतं का? नाही दिसत. त्याला ऊर्जा द्यावी लागते आणि ऊर्जा मिळण्यासाठी त्याला गती द्यावी लागते. हा गतीचा नियम आहे. म्हणून शृंखला पाहिजे असू दे, मी गतीचे गीतं गाईन आणि काय म्हणतो मूक या लोकांना पाहण्यानं ये दो बलंद भाऊ आणि निर्मितीची वीज गंगा किंवा आपण काय ती गंगा मुक्ती गंगा या मातीतच वाहू अशा या विचारानं मला वाटतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुष्ठरोगावरती त्या देव बघितलं त्या आमच्या सगळ्या या बाबा आमटेंच्या कवितेच्या प्रमाणे मला वाटतं त्या काळात कोणतरी 92-93ला खूप मोठं आहे. ते आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे किंवा तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असू दे किंवा शेती क्षेत्रात असू दे, सर्व क्षेत्रामध्ये या संस्थेनं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि अशा संस्थेचा मी स्वतःला किंचित थोडासा भाग समजतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो. एक सोसायटी संस्था गेली 32 वर्षे अविरत सेवा आपल्या गावामध्ये करीत या संस्थेने आज सभासदांच्या विश्वासास, ठेवीदारांच्या विश्वासास पात्र राहून गेली 32 वर्षे नवीन टप्प्यावर काम करून प्रगतीपथ गरुड झेप घेतात. गेल्या वर्षी या संस्थेने अहवाल सालामध्ये या संस्थेने गेल्या वर्षीच्या 24-25च्या आर्थिक वर्षामध्ये 1,05,00,000 रुपयाचा नफा मिळवला होता. चालू वर्षी या संस्थेने 1,15,63,000 नफा मिळवून गत वर्षीच्या तुलनेत
10 लाख रुपयाची नफ्यामध्ये वाढ करून दिलेलं आहे. हे एक सभासदांचा विश्वासाचं होतं असं म्हणायला काय हरकत नाही. 2,35,64,532 रुपये, सहकारी संस्थेकडून व्याज जमा 2,24,35,985 रुपये, बँक खात्यावरील व्याज जमा 2,26,233 रुपये, RFD वरील व्याज जमा 7,50,000 रुपये, आयकर व्याज जमा 35,760 रुपये, सेफ लॉकर भाडे 26,700 रुपये, प्रवेश फी 2,500 रुपये, शेअर फी 1,250 रुपये, सहकारी संस्थेकडून लाभांश 1,16,220 रुपये, असे एकूण नफा 5,76,34,814 रुपये 85 पैसे. त्यातून खर्च वजा होत आहेत. ते ठेवीवरील दिलेले व्याज 4,11,16,890 रुपये, बँक चार्जेस 2,645 रुपये 63 पैसे, कम्प्युटर मेंटेनन्स 27,710 रुपये 84 पैसे, प्रिंटिंग स्टेशनरी 82,230 रुपये, पोस्टेज 1,900 रुपये, प्रवास खर्च 40,240 रुपये, विद्युत बिल 38,760 रुपये, टेलिफोन बिल 3,300 रुपये, इन्शुरन्स 35,596 रुपये, नोकर पगार 23,61,600 रुपये, भविष्य निधी 2,83,392 रुपये, पेट्रोल मेंटेनन्स 34,868 रुपये, सभा समारंभ खर्च 48,993 रुपये, पिग्मिएशन कमिशन 4,92,792 रुपये, झीज आणि घसारा 7,59,232 रुपये, इतर साधारण खर्च 43,003 रुपये 97 पैसे, जनरल मीटिंग खर्च 86,757 रुपये, कायदे सल्लागार फी 27,500 रुपये, ग्रामपंचायत टॅक्स 4,928 रुपये, मीटिंग भत्ता 1,49,500 रुपये, गव्हर्नमेंट ऑडिट फी 1,50,000 रुपये, गव्हर्नमेंट टॅक्स ऑडिट फी 75,000 रुपये, इमारत रिपेरी 78,215 रुपये, आयकर 1,26,407 रुपये. हे सर्व खर्च वजा होऊन संस्थेस निव्वळ नफा 1,15,63,354 रुपये 41 पैसे राहिलेला आहे. अहवाल साला अखेर अ वर्ग सभासदांची संख्या 1,050 व ब वर्ग सभासदांची संख्या 154 असून शेअर भांडवल 65,95,000 इतके आहे. निधी अहवाल साला अखेर राखीव निधी 2,19,64,464 रुपये, इमारत निधी 1,16,735, 8,37,05,072 रुपये इतकी निधी आहे. ठेवी संस्थेमध्ये असलेले ठेवी हे ठेवीदाराने संस्थेवर दाखवलेले अप्रतिम विश्वासाचे प्रतीक आहे. आजच्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आमच्या संघाने एकूण रुपये 49,03,70,778 रुपये इतकी ठेव असून मागील सालापेक्षा ही 5 कोटीने वाढ आहे. यापुढेही ठेवीदारांना यापेक्षा जादा समाधानकारक शिल्लक व गुंतवणूक ठेवीदार व कर्जदार यांच्या मागणीला अनुसरून विविध बँका व संस्थेमध्ये मुदतीने ठेवी रुपये 27,05,91,475 इतकी रक्कम ठेवली आहे. 25,20,10,985 इतके व्याज मिळाले. अखेर एकूण पुरवठा केलेले कर्ज 27,93,08,750 रुपये कर्ज आहे. संघाच्या वतीने सभासदांच्या हितासाठी यंत्रोपकरण खरेदी, कृषी उपकरण खरेदी, लघु उद्योग, वाहन खरेदी व व्यापार व्यवसाय इत्यादी उपयोगासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तर हा संस्थेचा उत्पन्नाचा मुख्य कणा आहे. रुपये 2,81,36,884चा रासायनिक खत व कीटकनाशक खरेदी करून रुपये 2,98,21,062 रुपयाची विक्री झाली आहे. त्यामधून रुपये 4,75,734 रुपये इतकी व्यापारी नफा मिळाला आहे. मालमत्ता संस्थेकडे दिनांक 31/3/2026 अखेर इमारत आणि इमारत जागा, डेस्कटॉप, सामान व मोटरसायकल असे एकूण रुपये 1,12,56,928 किमतीची मालमत्ता आहे. साली सर्व खर्च वजा जाता रुपये 1,15,63,354 रुपये निव्वळ नफा झाला आहे.